नमस्कार, मी अनिल चव्हाण. नेर नगरीमध्ये आपण आज सध्या बसलेलो आहोत. एकंदरीत महाराष्ट्राचा निकाल जर आपण नगर परिषदेचा पाहिला तर अनपेक्षित असा निकाल यावेळेस लागलेला आहे. महाराष्ट्रामधल्या जनतेने तरुणाला यावेळेस मुभा दिलेला आहे, एक प्रकारचा चान्स दिलेला आहे. नेर नगरीमध्ये असंच घडलेलं आहे की यावेळेस नेर नगर परिषदच्या सगळ्या जनतेने बहुतांश प्रमाणात वेगवेगळ्या पक्षाच्या किंवा अपक्ष उमेदवार तरुण असलेले उमेदवारांना यावेळेस लोकांनी निवडून दिलेलं आहे. तसंच या नेर नगरीमध्ये बंजारा तांड्यात राहणारी आमच्या भगिनी ॲडव्होकेट सुनंदा प्रेमदास चव्हाण ही यावेळेस बंजारा समाजाचं नेतृत्व करण्यासाठी या नगर परिषदेमध्ये नगरसेविका म्हणून त्या निवडून आलेल्या आहेत. आपण जर पाहिलं की आजपर्यंत नेर नगरीच्या इतिहासामध्ये बंजारा समाजाचा एकही उमेदवार आजपर्यंत निवडून आलेला नव्हता किंवा त्यांना प्रतिनिधित्व मिळालेलं नव्हतं. पहिल्यांदाच ॲडव्होकेट सुनंदा प्रेमदास चव्हाण यांच्या रूपात नेर नगरीमध्ये बंजारा समाजाचे एक तरुणी नगरसेवक म्हणून आता नेर नगरीचं नेतृत्व करणार आहे. माझ्यासोबत आमच्या भगिनी सुनंदाताई आहे. त्यांच्यासोबत आपण थोडक्यात बोलणार आहोत की त्यांचा हा प्रवास, राजकीय प्रवास, वास्तविक पाहता त्या ॲडव्होकेट आहे, त्यांचं BA LLB हे शिक्षण झालेलं आहे. तर शिक्षण करता करता त्या राजकारणात कशा सक्रिय झाल्या याबद्दल आपण त्यांच्यासोबत आज हितगुज करणार आहोत. सुनताताई, नमस्कार. तर आपण आपलं एक गरीब कुटुंब आहे. आपण शिक्षण घेता घेता या राजकारणामध्ये आपला प्रवास कसा झाला आणि राजकारणामध्ये आपण कशा आवडल्या? प्रथम भाऊ, मला म्हणजे ज्या वेळेस माझं लॉ कंप्लीट झालं होतं, मला सनद काढायची होती, तेव्हा मी म्हणजे आमचे माननीय संजय भाऊ राठोड यांना मी भेटली आणि मला संजय भाऊ राठोड यांनी मला मदत केली. कारण मला सनद काढण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते, कारण की माझी परिस्थिती खूप खराब आहे. माझे वडील वारले आणि आई 200 रुपये मजुरी कमवते आणि या गरीब परिस्थितीमधून मी आज वकील झाली आणि मला सनद काढायची होती. याच्यासाठी मी भाऊकडे गेली आणि भाऊला मी अर्ज दिला. भाऊनी अर्ज बघितल्याबरोबर भाऊनी मला 20,000ची मदत दिली. तेव्हापासून मी या राजकीय क्षेत्रात आहे आणि भाऊनी मला या राजकीय क्षेत्रामध्ये घेतलं. म्हणजे राजकारणात जनतेच्या सेवा करण्यासाठी किंवा नेमकं कोणतं उद्देश घेऊन आपण राजकारणात प्रवेश केला? हो. प्रथम आमच्या तांड्यात हा खूप मागासलेला आहे आणि आमच्या तांड्यामध्ये अजून आतापर्यंत कोणी नगरसेवक झाले नाही आणि भाऊला आजपर्यंत कोणी पाठपुरावा केला नाही आणि माझं पूर्ण लहानपण या तांड्यात गेलं आणि मला खूप जी परिस्थिती आहे मी जवळून बघितली आणि मला कुठंतरी वाटत होतं की मी माझ्या बंजारा समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून मी या क्षेत्रात आली. आणि माझ्या तांड्यातल्या लोकांचं स्वप्न होतं की आपला तांडा सुधारणा झाली पाहिजे आणि काहीतरी वेगळं झालं पाहिजे कारण की माझ्यासोबत जे बाकीचे इतर समाज आहे प्रभाग 1 मध्ये, बाकीकडे सगळ्यांची सुविधा झाली, पण आमच्या तांड्यात अजूनपर्यंत काहीच सुधारणा नाही झाली, म्हणून मी या राजकीय क्षेत्रामध्ये आली. नेमकं आपल्या तांड्यामध्ये किंवा आपल्या प्रभागामध्ये कोणकोणत्या अशा असुविधा आहेत या आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत? यामध्ये आपलं नाली, रस्ते आणि शिक्षण, आरोग्यविषयी ह्या 4ही बाबी आमच्या तांड्यात आहे नाही. आज आपण पाहतो की नेर नगरीमध्ये बरेच तरुण मंडळी निवडून आलेले आहेत. तर तरुणांनी राजकारणामध्ये सक्रिय व्हावे की नाही याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, सक्रिय व्हावे, कारण की यामधूनच आपल्या प्रभागातला विकास होईल आणि आपलं समाज पण सुधारणार आणि बाकीचे आमचे प्रभाग 1 मधील जे काही इतर समाज आहे त्यांनी पण मला भरभरून आशीर्वाद दिलं आणि मला मतरूपी मला आज निवडून आणलं. माझे समाज माझ्यासोबत होते आणि बाकीचे समाजातील मला भरभरून आशीर्वाद दिलं आणि त्यांच्या विश्वासाला मी तडा देणार नाही, कारण की त्यांनी मला जो आशीर्वाद दिला आहे आणि त्या आशीर्वादानं मी असं समजते की त्यांनी माझ्यावर एक जबाबदारी दिली आणि ते मी जबाबदारी पूर्ण करेन. आता आपण निवडून आलात आणि आपण आता विकासाकडे आपण वळणार आहात. कोणकोणते नेमकं मुद्दे घेऊन किंवा कोणतं दृष्टिकोन समोर ठेवून कोणत्या गोष्टीवर आपण विकास केंद्रित करणार आहात?
प्रथम मी आमचं पूर्ण तांडा सुधारणार आहे आणि आमच्या तांड्यातील मुलांना शिक्षणाविषयी कोणती सोयीसुविधा नाही आहे, शिक्षणाविषयी सुविधा करणार. नाले, रस्ते जसं लाईट वगैरे आहे ते करणार. आपल्याला जर समजा या नेर नगर परिषदमध्ये सभापती जर आपल्याला मिळत असेल तर आपण कोणत्या सभापती पदाची चॉईस कराल? आरोग्य सभापती कारण आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये कारण नेरमध्ये कोणतीच सोयीसुविधा नाही आरोग्याविषयी. रात्री जर कोणाची तब्येत खराब झाली, आपण तिथं पेशंट पाठवतो आणि इथं सुविधा न झाल्यामुळे यवतमाळला पाठवतात आणि यवतमाळला जापर्यंत तिथं पेशंटची डेथ होऊन जाते. म्हणून आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सुविधा झाली पाहिजे, म्हणून मला आरोग्य सभापती व्हायचं आहे. निश्चितच आपण लोकांचं आरोग्य सुधारावं, गावागावात स्वच्छता राहावी, आपल्या वार्डामध्ये स्वच्छता राहावी, यासाठी आपण निश्चित पुढाकार घेणार आहे. याबद्दल आपल्याला शुभेच्छा. संजय राठोड साहेबांनी जेव्हा तुमचं निवडणुकीबद्दल किंवा तुम्ही विजय झाल्या हे ऐकलं तेव्हा भाऊची प्रतिक्रिया काय होती? भाऊची प्रतिक्रिया खूप चांगली होती, कारण की भाऊला चांगलं वाटलं की आमच्या बंजारा समाजातून एक तरुण मुलगी आज नगरसेविका झाली आणि आज नगरसेविका झाली. आमचे जे 15 वर्षापासून जे आमच्या प्रभाग 1 मध्ये आमचे सुभाषभाऊ भोयर काका हे निवडून येत होते आणि त्यांनी मला एक संधी दिली पहिले आणि संजयभाऊ राठोडनी मला एक संधी दिली. त्यांच्या मार्गदर्शनातून मी आज नगरसेविका झाली आणि माझ्या पाठीमागे सुभाषभाऊ भोयर काकांचा खूप हात आहे, कारण की आज जे घडले मी तर भोयर काकामुळेच घडली. आपण जे वक्तव्य केलं की आपण जे घडलात की आपल्या पाठीमागे बऱ्याचशा लोकांचे मोठमोठे संजय भाऊ असो किंवा सुभाष भोयरजी असो यांचं आपल्या पाठीमागे हात आहे, परंतु त्याचबरोबर आपल्या प्रभागामध्ये बंजारी समाजाचे अनेक लोक या ठिकाणी राहतात. त्यांचं कसं प्रतिक्रिया राहिली ते आपल्याबद्दल? माझ्या बंजारा समाजातील लोकांची मला साथ होती, कारण की सगळ्यांची इच्छा होती की आपल्या तांड्यातून कोणतरी नगरसेविका झालं पाहिजे आपल्या तांड्याची सुधारणा झाली पाहिजे. म्हणून सगळ्यांनी मला खूप मेहनत म्हणजे सगळे एकत्र येऊन मला मदत केली सगळ्यांनी आणि बाकीचे जे इतर समाज आहेत त्यांनी पण मला खूप आशीर्वाद दिला आणि माझ्यासोबत होते आणि सगळ्यांनी एकत्र होऊन मला जे काही मतं दिले त्याच्यामुळे मी आज नगरसेविका झाली. निश्चितच आपल्याला या नगरसेविके पदाचं निश्चित फायदा होईल आणि आपण नक्कीच या आपल्या प्रभाग 1 क्रमांक आणि सोबतच ज्या काही लहान मोठ्या गोष्टी नेर नगरीमधल्या होईल किंवा विकासाच्या बाबतीत त्यामध्ये निश्चितच आपलं सहकार्य राहील आणि आपण निवडून आलात. बंजारा समाजाची एक मुलगी आज नेर नगर परिषद नगरसेविका म्हणून आपण नेतृत्व करताल, त्याबद्दल आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी आपण थांबतो. धन्यवाद.